हॅलो नमस्कार, आरवीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत कांटाचं तिकलं। त्यासाठी आपण ह्या 10 कांटा घेतलेल्या आहेत। त्यासाठी लागणारे साहित्य आहे ही बारीक चिरलेली लसूण आहे की ज्या 4-5 मोठ्या पाकळ्या असतात त्या घेतलेल्या आहेत। हे सुका खोबऱ्याचा छोटासा तुकडा आहे तर बारीक करून घेतलाय। ही कोथिंबीर आहे। ह्या 3 याची आपण चटणी करणार आहोत। त्याच्यामध्ये 1 चमचा तिखट टाकणार आहोत, मालवणी तिखट किंवा साधं तिखट आपल्याकडे जे असेल ते आपण वापरू शकता। आणि हे फोडणीसाठी साहित्य आहे ज्यामध्ये कढीपत्त्याची 8-10 पानं आहेत, 2 बारीक मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत। या कमी तिखटवाल्या आहेत, तुम्ही आपल्याकडे ज्या असतील त्या तुम्ही वापरू शकता। ही कोथिंबीर आहे। आता आपण बारीक चिरलेलं खोबरं घेणार आहोत। या लसूण पाकळ्या घेणार आहोत ज्या आपण बारीक चिरून घेतलेत। ही कोथिंबीर थोडीशी आहे जी चिरून घेतली बारीक ती घेणार आहोत। आणि ह्याच्यामध्ये आपण हे तिखट टाकणार आहोत। हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। ह्याची आता आपण बारीक चटणी करून घेणार आहोत। आता आपण या कांट्याला हळद आणि मीठ लावून घेतलंय आणि ही जी आपण खोबरं लसूण आणि कोथिंबीर ज्याची चटणी बारीक केली होती मिक्सरला ती आपण याच्यात टाकणार आहोत। इकडे आपण कढई गरम करत ठेवली आहे। तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आता आपण याच्यामध्ये तेल टाकतोय। तेल पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकता। आता याच्यामध्ये आपण फोडणीला जे सामान घेतलंय ह्या 4-5 लसूण पाकळ्या आहेत त्या बारीक ठेचून घेतल्या। ही कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता आणि हा चिंचेचा कोळ घेतलाय। आता तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये पहिली लसूण टाकायचे। कढीपत्ता, बारीक चिरलेल्या मिरच्या, आता आपल्याला हलवून घ्यायचं। त्यामध्ये आपण आता हे तिखट टाकणार आहोत, थोडंसं अर्धा चमचा, थोडं तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आणि हे जे आपण लावलं होतं कांट्याला हळद मीठ आणि चटणी ती लावून एकत्र केलं होतं ते आपण त्यात टाकतोय। आता हलवून घ्यायचं हलक्या हाताने। हे बघा आपलं कांटाचं तिकलं झालेलं आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार जितकं पाणी पाहिजे तितकं टाकू शकता आणि थोडा मीडियम गॅस ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून शिजून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकतो जो बारीक ठेवून चिंच घेतलेली आहे।
तुम्ही त्याच्यामध्ये कोकम किंवा अगर पण टाकू शकता आणि थोडं जे कांदा आपण लावून घेतो तिखट ते व्यवस्थित